नमस्कार, पल्लवीज मराठी रेसिपीमध्ये स्वागत आहे. आणि आज आपण गुलाब सोनपापडी पाहणार आहोत, तेही कोणता कलर न वापरता किंवा रोज एसेन्स न वापरता. चला तर पाहू ही सोनपापडी कशी बनवायची. त्यासाठी इथे मी गुलाब घेतलेले आहेत, फ्रेश गुलाब आहेत आणि एक 10 ते 15 मी इथे गुलाब घेतलेले आहेत. मात्र यातीलच मी 5 ते 6 गुलाब मी घेतलेले आहेत. सर्वप्रथम आता यातील पाकळ्या अशा प्रकारे काढून घ्यायच्या आणि देठ आहे ते काढून टाकायचे. त्यातलं बी किंवा काही घ्यायचं नाही, फक्त आपण ही पानं वापरणार आहोत. यामध्ये पाणी घालायचं आणि स्वच्छ ही पानं धुवून घ्यायचीत. आता पानं ही आपण एका पॅनमध्ये घालणार आहोत आणि अगदी थोडंसं पाणी घालायचं आणि शिजवण्यासाठी ठेवायचं. हे सतत हलवत राहायचं. आता आपण पाहू शकता शिजल्यानंतर या पाकळ्यातील कलर आहे तो पाण्यामध्ये उतरलेला आहे आणि या पाकळ्या थोड्या पांढऱ्या झालेल्या आहेत. आता मला इथं काय वाटतं, खूपच कलर कमी आलेला आहे, म्हणून मी अगदी थोडा चिमूटभर लाल कलर घातला आणि पहा काय झालं, ऑरेंज कलर. म्हणून मी पुन्हा काय केलं, जेवढी माझ्याकडे फुलं होतीत ना 15-16 तेवढी मी सर्व घातली आणि अशा प्रकारे शिजवून घेतली. तेव्हा कुठे हा कलर तयार झाला. त्यामुळे तुम्ही हा सोनपापडी गुलाबाची करत असाल तर मात्र गुलाब खूप लागतात, एक 15-16 गुलाब लागतातच. आणि अशा प्रकारे स्ट्रॉंग कलर तयार करून घ्यायचा. त्यामध्ये 1 चम्मच आपण व्हॅनिला एसेन्स घातलेला आहे आणि अशा प्रकारे हा आपण शिजवून घ्यायचं. हे पाणी थोडंसं पाणी मी अटू दिलेलं आहे, कारण कलरसाठी आणि फ्लेवरसाठी. अशा प्रकारे पाहू शकता आता छान कलर आलेला आहे. अगदी 1-1.5 चम्मचच आपला हा कलर तयार झालेला आहे, पाहू शकता. आता आपण 1 वाटी साखर घेतलेली आहे. आता 1 वाटी साखरसाठी मैदा आणि बेसनचं प्रमाण कसं घ्यायचं, तर मैदा आपण 1 वाटीचा 3रा भाग घ्यायचा, म्हणजे अर्धी वाटीपेक्षा थोडं जास्त. आणि बेसन किती घ्यायचं, तर 1च भाग, 1 वाटीचा 1 भाग, म्हणजे अगदी छोटी वाटी आपण घेतलेला आहे. आता हे सर्व दोन्ही मिळून 1 वाटी तयार करायचं. अशा प्रकारे 3:1 अशा प्रकारे मैदा आणि बेसन घ्यायचं. सर्वप्रथम हे दोन्हीही चाळून घ्यायचं. आता हे चाळलेलं पीठ आहे ते आपण भाजणार आहोत. त्यासाठी 2 चम्मच तूप घेतलेलं आहे आणि या तुपामध्ये हे पीठ घालायचं. आता हे पीठ आहे ते खमंग भाजून घ्यायचं. खमंग भाजताना गॅस आहे तो कमी ठेवायचा, स्लो ठेवायचा आणि सतत हे पीठ हलवत राहायचं आणि छान भाजून घ्यायचं. भाजत असताना ह्यातील गुठळ्या आहेत त्या पूर्ण फोडून घ्यायच्या. अशा प्रकारे पहा, मी पूर्ण ह्या गुठळ्या आहेत त्या फोडून घेतलेल्या आहेत आणि पीठ आहे ते छान भाजून घ्यायचं. हे भाजत असताना पीठ आपल्याला वास आला पाहिजे, अशा प्रकारे भाजून घ्यायचं. हे जर पीठ तुम्ही व्यवस्थित नाही भाजलं तर ती सोनपापडी खाताना बेसनचा वास येतो. त्यामुळे छान हे पीठ भाजून घ्यायचं आणि थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून ठेवायचं. थंड झाल्यानंतर आपण हे पुन्हा पीठ चाळून घेणार आहोत. चाळताना पीठ अशा प्रकारे हे चम्मचच्या साहाय्याने तुम्ही प्रेस करून पीठ पाडू शकता, कारण यामध्ये गुठळ्या झालेल्या असतात. तूप वापरलेलं आहे त्यामुळे थोड्याशा गुठळ्या झालेल्या असतात. त्या मोडण्यासाठी तुम्ही चमच्याचा वापर करून अशा प्रकारे सर्व गुठळ्या फोडून अशा प्रकारे पीठ चाळून घ्यायचं. पूर्ण प्लेटमध्ये अशा प्रकारे हे पीठ पसरवून घ्यायचं. आता हे चाळलेलं पीठ आहे आता आपण एका बाजूला ठेवायचं. आता आपण थोडीशी पूर्वतयारी करून घ्यायची, पुन्हा आपल्याला वेळ भेटणार नाही पाक तयार झाल्यानंतर. त्यासाठी ते काजू बदामचे थोडे मी काप करून घेतलेले आहेत आणि सजावटीसाठी मी थोडेसे हे वाळलेले गुलाबाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. आता हा चपातीचा आपला तवा घ्यायचा आणि त्यावरती थोडंसं तूप लावून ठेवायचं. ही पूर्वतयारी तुम्ही पाक करण्याआधी करून ठेवायची, नंतर गडबड होत नाही. आता 1 वाटी साखरेसाठी अर्धी वाटी पाणी घ्यायचं. पूर्ण साखर विरघळून द्यायची. सर्वप्रथम ही साखर विरघळताना गॅस स्लो ठेवायचा आणि पूर्ण साखर अशा प्रकारे ही विरघळून घ्यायची. आता साखर विरघळली की गॅस वाढवला तरी चालेल. आता हे गुलाबाचं आपण पाणी तयार केलं होतं ते घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं. आणि 1 चम्मच आपण इथे वापरलेला आहे लिंबू रस. लिंबू रस का वापरायचा, तर त्याची तार जी ओढताना आपण सोनपापडी तयार करताना होते, त्यासाठी आपण 1 चम्मच लिंबू रस घातलेला आहे.
आता आपण पाक तपासून पाहणार आहोत. इथे आपण 4 टप्पे पाहणार आहोत. सर्वप्रथम पहिला टप्पा, अगदी घातल्या क्षणी पाक विरघळलेला आहे. आता 1 मिनिटानं पुन्हा आपण तपासून पाहणार आहोत. हा दुसरा टप्पा आहे. पाण्यामध्ये थोडासा पाक घातलेला आहे आणि पहा, हाही पाक विरघळत आहे. पुन्हा 1 मिनिटानं आपण तपासून पाहणार आहोत. तिसरा टप्पा, यामध्ये पाण्यामध्ये हा पाक घातलेला आहे आणि हा पाक मात्र एकत्र आलेला आहे, जुळलेला आहे, मात्र आपली ही जेलीसारखं पातळ झालेलं आहे. कँडीसारखा आवाज येत नाही. पहा आवाज त्याचा. आता मात्र चौथा टप्पा, एका मिनिटाला तपासून पाहायचं. आता पाक घातलेला आहे पाण्यामध्ये आणि पहा, एकत्र करून वरती घ्यायचं हातामध्ये आणि पहा याचा आवाज. आता पहा, टन टन असा आवाज येत आहे. जशी आपली कँडीचा आवाज येतो तसा आपल्या ह्याचा आवाज येत आहे. हे पूर्ण आपलं हे जेली टाईप झालं होतं, मात्र हे पूर्ण कँडीसारखा आवाज येतो. गॅस बंद करायचा आणि हे मिश्रण ह्या तव्यामध्ये वतून ठेवायचं. थोडंसं हे मिक्स करायचं आणि हे मिश्रण थोडंसं लवकर थंड होण्यासाठी आपण प्लेटमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि हे मिश्रण अशा प्रकारे ठेवायचं. पाणी जाणार नाही याची यामध्ये दक्षता घ्यायची आणि हे थोडंसं वरती अशा प्रकारे धरायचं, जेणेकरून यामध्ये पाणी जाणार नाही. थोडंसं हे थंड होण्यास मदत होतं, भाजत नाही. आता हे पाणी सांडलं होतं ते मी साफ करून घेत आहे. आता हा बटर पेपर घेतलेला आहे आणि यावरती थोडंसं तूप लावून अशा प्रकारे थोडंसं हे अशा प्रकारे दाबून घ्यायचं, जेणेकरून थोडं हाताला भाजणार नाही. जर तुम्ही कधी केली असेल सोनपापडी तर तुम्हाला माहीत असेल किती हे मिश्रण भाजतं. अशा प्रकारे याचा गोळा तयार करून घ्यायचं आणि दाखवल्याप्रमाणे हे 10 ते 12 वेळा करून घ्यायचं. अशा प्रकारे ही प्रोसेस अगदी महत्त्वाची आहे. एक 10 ते 12 वेळा आपलं हे अशा प्रकारे करून घेतलंच पाहिजे. थोडंसं हाताला भाजत असतं, थोडीशी दक्षता घ्यायची इथं आणि अशा प्रकारे हे मिक्स करून घ्यायचं. एक 10-12 वेळा झालं की हे आता मिश्रण आपण या बेसनच्या पिठामध्ये घालण्यास तयार आहे. आता ह्याचा गोल शेप द्यायचा, जॉईंट करायचं हे आणि 8 आकडा असतो ना त्या पद्धतीनं हे अशा प्रकारे घ्यायचं आणि या मिश्रणात घालायचं. थोडं मिश्रण ही पावडर ह्यावरती घालायचं. पुन्हा 8 आकडा अशा प्रकारे तयार करायचा आणि यावरती पुन्हा हे बेसन पीठ घालायचं. अशा प्रकारे हे सतत करत राहायचं. पाहू शकता किती पदर सुटत आहेत आपल्या या सोनपापडीला. अशा प्रकारे थोडंसं हे पीठ लावून घ्यायचं आणि तयार करायची सोनपापडी. हे करत असताना मात्र खूप मजा वाटत असते, कारण हाताला भाजत नाही, पण करण्यासाठी खूप भारी वाटतं. जरूर करून पहा ही सोनपापडी. अगदी तुम्ही पहिल्या प्रयत्नात कराल अशी ही सोनपापडी आहे. पहा, आपल्या असंख्य पदर सुटलेले आहेत आपल्या ह्या सोनपापडीला. जोपर्यंत ओढता येतं तोपर्यंत ओढून घ्यायचं आणि सतत त्यावरती पीठ घालायचं. अशा प्रकारे आपण ही सोनपापडी तयार करून घ्यायची. आता याचे थोडे थोडे आपण हे काप करून ठेवलेले आहेत. अशा प्रकारे हे सर्व मी काप करून ठेवले होते. जरूर करून पहा, अगदी सोपी रेसिपी आहे. पहिल्याही प्रयत्नात तुम्ही करू शकता. आणि रेसिपी आवडली असेल तर आपल्या पल्लवीज मराठी रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा. आता एका छोटी वाटी घेतलेली आहे आणि त्यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या, काजू बदामचे काप आणि हे थोडंसं मिश्रण घालून थोडं दाबून घ्यायचं आणि अशा प्रकारे तयार करायची आपली सोनपापडी. ही गुलाबाची आपली सोनपापडी तयार झालेली आहे. जरूर करून पहा. आणि रेसिपी आवडली असेल किंवा अशाच नवनवीन रेसिपी पाहायच्या असतील तर आपल्या पल्लवीज मराठी रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन रेसिपीला बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि माझे व्हिडिओ पाहता येतील. पहा, आपली ही गुलाबाची सोनपापडी तयार आहे. जरूर कमेंट करा, आवडली तर जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.